बीड येथील मस्साजोगमध्ये जे सरपंच हत्याकांड झालं, धनंजय देशमुख यांचे भाऊ जे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि धनंजय देशमुख यांचे भाऊ हे न्यायासाठी इकडे तिकडे ह्या नेत्याची भेट घे, यांची भेट घे, या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घे, हे असं प्रकार चालू आहेत. त्याच्यातच धनंजय देशमुख यांच्या म्हणजे भाऊ जे संतोष देशमुख आहे यांच्या न्यायासाठी अनेक जिल्ह्यांमध्येही मोर्चे निघत आहेत आणि त्याच मोर्चांच्या अनुषंगाने आता नवी मुंबईतही मोर्चा झाला आझाद मैदानावरती. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी मेनली ह्या प्रकरणामध्ये आपलं लक्ष घालून नवनवीन ज्या माहिती समोर येते ते माहिती समोर ठेवतायत. त्यामधनं अशा काही गोष्टी आता कळायला म्हणजे समोर येत आहेत आणि त्या जर खऱ्या असतील आणि कारण एकंदरीत आपण जर बघितलं तर पुराव्यानिशी किंवा पुराव्याअभावी ज्या काही आत्ता घटनाक्रम घडतोय ह्या संतोष देशमुख यांच्या हत्याकांडांच्या जे आरोपी केलेले आहेत त्यांच्या संदर्भात, तर तुम्हालाही अक्षरशः एखादी मूव्हीज पेक्षाही खतरनाक म्हणजे इथे चालू आहे असं वाटतं. आणि प्रश्न हाच उपस्थित राहतो की एवढा मोठा जनसमुदाय ह्या प्रकरणामध्ये जुडला गेलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत उत्तर देण्याची वेळ आली होती. दोन्ही सीएम, डेप्युटी सीएम हेही न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीतनं पुढे येत आहेत, स्टेटमेंट करतायत. आणि असं जर घडत असेल तर काही गोष्टी आपल्याला खरंच समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की हा देश आणि या राज्यामध्ये नेमकं घडतंय तरी काय. नमस्कार, मी महेंद्र. आपण आता ह्या व्हिडिओबद्दल आपण या व्हिडिओमधनं पूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की काय घडतंय आणि काय नाही. तुम्हाला काय वाटतंय ह्या व्हिडिओबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता प्रश्न हाच येतोय, दमानिया यांनी सांगितले की म्हणजे जे वाल्मिक कराड आहे जो ICU मध्ये होता बीड जिल्हा रुग्णालयात, त्यांचे जे डॉक्टर आहेत ज्यांनी अटेंड केलं त्या डॉक्टरांच्या बाहेर प्रॉपर्टी आहे, हे आहे ते आहे आणि ते वाल्मिक कराड यांच्याच मर्जीतले आहेत. म्हणूनच 2 दिवस त्यांना तिथे ठेवून घेतलं आणि त्यांचे रिपोर्ट हे सार्वजनिक करा अशी ज्यावेळेस त्यांनी मागणी केली तर तेच उलट असं घडलं की डॉक्टरांनी त्यांना लगेच डिस्चार्ज देऊन टाकला वाल्मिक कराडला आणि त्यांची रवानगी बीड कारागृहात करण्यात आली. सो ह्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी संबंध आहे असंच वाटतंय, कारण ते ICU मध्ये होता वाल्मिक कराड. जोपर्यंत कुणी विचारत नाही तोपर्यंत त्याच्यावर उपचार चालू होते आणि ज्या वेळेस कुणीतरी प्रश्न उपस्थित केले वाल्मिक कराड बद्दल की त्याला काय झालंय ते तरी सार्वजनिक करा, सो अचानक लगेच त्यांना डिस्चार्ज देण्यात येतो. सो ह्या गोष्टी कुठं ना कुठं म्हणजे सिस्टम एकदम म्हणजे जे आरोपी आहे, आता ते तर आरोपी आहे, अजून आरोप सिद्ध व्हायचा आहे, परंतु जर हे खरं असेल तर आरोपीला वाचवण्यासाठी सिस्टम कुठपर्यंत जाऊ शकते. पैशाचा वापर केला किंवा आपल्या राजकीय जे पद आहे त्याचा जर वापर केला तर गोष्टी कुठपर्यंत जाऊ शकता. आणि एखाद्या केसमध्ये न्याय मागायचा असेल तर नेमकं करणार काय एखादा सामान्य माणूस. तर ह्या संबंधी खूप मोठा प्रश्न उपस्थित येथे नक्कीच होतोय, कारण वाल्मिक कराड यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या आरोपाची शहानिशा होऊन त्यांना जर ते आरोपी असतील तर त्यांना सजा होईल, नसतील तर ते सुटतीलही. एवढी साधी गोष्ट असताना पोलीस प्रशासन असू द्या, आता डॉक्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, जर एखादा माणूस एवढ्या लोकांना मॅनेज करू शकतो तर खूपच अवघड गोष्टी होत आहेत. तृप्ती देसाई यांनी आता या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे. त्यांनी आरोप केला की 200 कर्मचारी पोलिसांचे हे वाल्मिक कराडच्या मर्जीतील आहे. सो कुठे ना कुठेतरी जर हे खरं असेल तर नक्कीच महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती पुन्हा राज्य सरकारने, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. कारण हे असंच जर चालत राहिलं, असं आज वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यातील परळी भागातील आहे, उद्या असे अनेक वाल्मिक कराड महाराष्ट्र राज्यात जन्मोजन्मी येतील, पुढं ते वाढत जातील आणि पुढं कुठे ना कुठेतरी जे आपण म्हणतो बिहार झालेला आहे, बीडचा बिहार, तसंच कुठेतरी महाराष्ट्र राज्य बिहार नको व्हायला. या संबंधित ह्या गोष्टींना आवर घालणं गरजेचं आहे. एखादी प्रशासकीय सिस्टम जर एवढी करप्ट झाली असेल किंवा एवढा दाब किंवा वर्चस्व जर बाहेरच्या लोकांचं त्याच्यावरती पडत असेल तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की तुम्ही ती सिस्टम चेंज करा, ती लोक बदला. असू द्या 1000 प्रशासकीय सेवेतील असू द्या, ते 1000चे 1000 लोक बाहेर काढा,
कुठेतरी त्यांना वेगळं काम द्या, गडचिरोली इकडे तिकडे, परंतु तिथे तुम्ही नवीन जे भयमुक्त काम करू शकतात अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुम्ही नेमा. कारण आज एक वाल्मिक कराड आहे, उद्या असे अनेक वाल्मिक कराड महाराष्ट्र राज्यातनं डोकं वर काढतील आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जे प्रशासन नेमलेलं आहे तेच जर प्रशासन त्यांच्या पायाखाली किंवा त्यांना सपोर्ट करणारं असेल तर नक्कीच म्हणजे सामान्य जनतेला कुठे ना कुठेतरी न्याय मिळण्यापासून वंचित ठेवण्यात येईल असं मला वाटतंय. शेवटी वाल्मिक कराड यांना आता बीड कारागृहात टाकलंय. जितेंद्र आव्हाडांनीही वाल्मिक खडा तो सरकार से बडा असं वक्तव्य केलेलं आहे आणि खरंच आहे. कारण काही गोष्टी आता मलाही जाणवत आहेत. आधी मीही याच्या विरुद्ध होतो की प्रशासन, पोलीस प्रशासन हे एकदम आपले निर्भीडपणे काम करतं, परंतु आत्ताची जी परिस्थिती बघितली, ICU मध्ये 2 दिवस विनाकारण ठेवण्यात आलं. वाल्मिक कराडला चहा देतानाचाही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. बीड जिल्ह्यातील बीड त्या जिथे ते हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिट होते ते तिथला. सो कुठे ना कुठेतरी गोष्टी कंट्रोल करायला पाहिजेत. कारण की म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही की या गोष्टी घडू शकतात. कारण पोलीस प्रशासन आता शेवटी नवनीत कामावत आलेत, परंतु खालचा ढाचा तर तोच आहे. तो ढाचाही काय वरिष्ठांनाही मीटिंग्समध्ये वेगळं सांगणं आणि खाली वेगळं करणं हे तर होतच असतं. त्यामुळे तिथले जे अधिकारी आहेत जर असं घडतंय तर नक्कीच, आणि या केसबद्दल वाल्मिक कराड यांच्या केसबद्दल तरी सर्व रिपोर्ट सार्वजनिक करायला काहीच इश्यू नाही आहे. आत्ताच बातमी येते सुदर्शन घुलेलाही आता पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. कारण की त्यांच्या डिजिटल एव्हिडन्सेस सापडलेले आहेत. त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलू. नेक्स्ट व्हिडिओ बघायला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या जी माहिती आपण आता डिस्कस केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि नक्की जे प्रशासन वाल्मिक कराड यांच्या बाजूने कुठेतरी वागताना दिसतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की व्यक्त करा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.